बघा 3 पर्यंत झालेलं आहे क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे, हे तुम्हाला होमवर्क दिले होते ना मी. कोणता मोठा याच्यात पाचव्यामध्ये? फर्स्ट का सेकंड? आणि तिसऱ्यामध्ये सोडवले तुम्ही? बरं. आता बघा 4 नंबरचा क्वेश्चन. एबीसीडी पॅरलोग्राम दिलेला आहे तुम्हाला. हियर ABCD is a parallelogram. Is a parallelogram. पॅरलेलोग्रामची तुम्हाला वैशिष्ट्य माहिती का? सांगतो बघा. अँगल ए आणि अँगल बी चा रेशो दिलेला आहे तुम्हाला. रेशिओ ऑफ अँगल ए अँड अँगल बी इज किती? 3:4. मग आपण काय म्हणायचं? लेट 5 आहे का? बरं. 5:4. मग लेट अँगल ए इज इक्वल टू 5x अँड अँगल बी इज इक्वल टू 4x. ठीक आहे. आता तुम्हाला बघा पॅरलेलोग्राम म्हणजे जो असतो ना, असा पॅरलेलोग्राम असेल कोणताही एबीसीडी, समजा सपोज ABCD. आता तुम्हाला सोबतचे अँगल दिलेले. कोणते अँगल दिले? सोबत. पॅरलेलोग्राम म्हणजे दोन पॅरलल लाईन आणि दोन पॅरलल लाईनच्या अँगलची बेरीज किती असते? 180. बस हाच कन्सेप्ट इथं वापरायचा आहे तुम्हाला. बघा, देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू किती येईल? 180 डिग्री. ठीक आहे. अँगल बी प्लस अँगल ए 180. ऍडजस्टंट अँगल कोणते अँगल असतात? ते ऍडजस्टंट अँगल्स. त्याच्यामुळे त्यांची बेरीज येईल 180 डिग्री. आणि याला म्हटलेलं आहे आपण 5x, याला किती म्हटलेलं आहे? 4x बरोबर 180. 9x बरोबर किती येईल? 180. x बरोबर किती येईल सांगा? 20. 20 चा भाग जाईल. x ची किंमत आली तुमची 20. तुम्हाला विचारलं होतं फाइंड द मेजर ऑफ अँगल बी. देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू किती येईल? अँगल बी ला काय म्हटलेलं आहे? 4x. 4 × 20 किती येईल? 80 डिग्री. समजलं? हे थोडंसं फक्त लिहिण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम जाईल, थोडं लिहावंच लागेल. आला एनसी. बघा सेकंड क्वेश्चन आता 4 मधला. द रेशिओ ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम. डायरेक्टच घेऊ आपण. बघा, लेट एजेस ऑफ अल्बर्ट आइन्स्टाइन and Salim are 5x and 9x रिस्पेक्टिव्हली. शब्द टाकून द्यायचा अनुक्रमे. रिस्पेक्टिव्हली. एकाचं घेतलं 5x आणि एकाचं घेतलं 4x. 5 इयर हेन्स म्हणजे काय? 5 वर्षानंतर. हेन्सचा अर्थ आहे असा नंतर. त्यांचा रेशो 3:5 बनतो. मग फ्रॉम गिवन कंडिशन दिलेल्या अटीवरून बघा, सोपा क्वेश्चन आहे. 5x मध्ये 5 टाका, 9x मध्ये 5 टाका. असं टाकल्यानंतर त्यांचा रेशो बनतो 3:5. 5 वर्षानंतर म्हणजे आताचे जे वय आहे, 5 वर्षानंतर जर त्यांच्या वयांचा रेशो घेतला तर तो 3:5 बनेल. मग आपल्याला माहिती आहे त्या समोरची प्रोसिजर. 5x + 5 इकडं 3 ब्रॅकेट 9x + 5. 5 × 5 हे पण 25च येतील. 3 × 9 27 आणि हे 5 × 3 15. आता बघा जनरली मोठं कोण याच्यामध्ये? 27. मग 27 कडे नाही बाकीच्या गोष्टी. बघा बरोबर लक्षात ठेवा. 27 ची मुवमेंट केली नाही, 25 ची केली, म्हणून काय झाला? तो मायनस. ठीक आहे, कळालं? बरोबर लक्ष द्यायचं. 27 ची मुवमेंट केली का? नाही. हे 25 घेऊन गेलो 27 कडे आणि 15 घेऊन आलो 25 कडे. समजलं? 25 ॲज इट इज ठेवले आपण. 15 कुठे चालवले? 25 कडे. आणि 27 कडे कोण नेले? 25. x बरोबर किती आलं? मग 2x बरोबर येईल 10. x ची किंमत किती?
5. एक्सची किंमत 5 आली. तुम्हाला काय विचारलेलं आहे? फाइंड देअर प्रेझेंट एजेस. प्रेझेंट एजेस काय होतं? 5x आणि 9x. प्रेझेंट एज ऑफ, बघा, प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट. अल्बर्टचं किती येईल? 5x. 5x म्हणजे 5 गुणिला 5 किती येईल ते? 25 इयर्स. प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट इज, आणि दुसरं ऑफ सलीम. सलीमचं किती राहील सांगा मग? सलीमचं राहील 9x. 9 इंटू 5, 45 इयर. आपला आन्सर बरोबर आहे का नाही? मग त्याच्यासाठी 5 ऍड करून बघायचे. 25 मध्ये 5 टाकल्यावर किती होतील? 30. आणि 45 मध्ये 5 टाकल्यावर 50. 30/50 म्हणजे 3/5 आला रेशो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे? द रेशो ऑफ लेंथ ऑफ ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल. एक रेक्टँगल आहे, त्याचे लेंथ आणि ब्रेडचा रेशो दिलेला आहे. 4 मधलं तिसरं. रेशो ऑफ, डायरेक्ट टाकून घेऊ रेशो टाकल्यापेक्षा. लेंथ ऑफ रेक्टँगल इज, लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल आर किती आहे? 3x घेऊ आणि दुसरी किती घेऊ? x सेंटीमीटर. सेंटीमीटर का आलं? समोर सेंटीमीटर दिलेले म्हणून 3x सेंटीमीटर अँड x सेंटीमीटर. ठीक आहे. आता तुम्हाला पेरिमीटर दिलेले. पेरिमीटरचा फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला. काय तो? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. काय फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल? 2 in bracket length plus breadth, 3x plus x, 2 in bracket 4x. किती? ही किती दिलेली आहे? 36 आहे का? 36. किती मग हे? 8x बरोबर 36. मग x बरोबर किती येईल? 36/8. कितीचा भाग जाईल? 8 + 32, 8 × 40. x इज इक्वल टू आलं 4.5. ठीक आहे. तुम्हाला विचारलं होतं फाइंड द लेंथ. देअरफॉर लेंथ इज इक्वल टू किती आहे? 3x. 3 गुणिला 4.5 काढा पटकन किती येईल. आणि ब्रेड्थ तर तुमची x च आहे, ती तुमची 4.5 सेंटीमीटर. किती आलं? 13.5 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा 5 नंबरचा क्वेश्चन. रेशिओ ऑफ 2 नंबर इज 31 and 23. देअर सम इज. सोपा आहे बघा. लेट द टू नंबर्स आर. एकाला काय म्हणायचं? 31x आर, 31x, अँड दुसऱ्याला काय म्हणणार? 23x रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. त्याच्यानंतर देअर सम फ्रॉम गिवन कंडिशन. त्यांचे सम दिलेले तुम्हाला बघा 216. मग यांची बेरीज करायची. 31x प्लस 23x बरोबर 216. 2 नंबर आहे, त्यांची बेरीज दिलेली. या दोघांची बेरीज किती होते सांगा? 54x बरोबर 216. x बरोबर येईल 216/54. आता तुम्हाला सरळ सरळ दिसलं पाहिजे 54 4चा भाग जातो. ठीक आहे. जर असं नाही दिसलं तर चेक करायचं 54 कोणत्या पाड्यात आहे? 9च्या किंवा 18च्या. पण 18चा पाडा येत नाही काय जणायला, मग 9 करा. 9 सगळं 54. 9 नाही तर भाग दिल्यावर किती जाईल? 9 2 18. खाली उरले 9 चौक 36.
म्हणजे आता हे तर सर्वांना माहिती आहे, 24/6 म्हणजे कितीचा भागतंय? 4. ज्यांना डायरेक्ट 54 देता येईल ते 54 द्या, काही प्रॉब्लेम नाही. एक्स ची किंमत आली 4. तुम्हाला म्हटलं होतं नंबर फाइंड करा. पहिला नंबर येईल, मग फर्स्ट नंबर किती येतो? 31x. सांगा पटकन. 31x 31 इंटू 4 124. अँड सेकंड नंबर 23x 23 इंटू 4 किती? 92 का? सोपं आहे का? आहेच काय क्वेश्चन मध्ये? बघा, हा जो 5 नंबरचा क्वेश्चन आहे सेम याच्या सारखाच आहे. इथं रेशो ऑफ 2 नंबर आणि सम म्हटलं होतं, इथं रेशो ऑफ 2 नंबर आणि प्रोडक्ट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? प्रोडक्ट. प्रोडक्ट 2 नंबर कोणते कोणते येते? 10x आणि 9x. 5 नंबरचा क्वेश्चन. 2 नंबर आहे 10x आणि 9x फ्रॉम गिव्हन कंडिशन. आता प्रोडक्ट दिलेला आहे त्यांचा गुणाकार किती आहे? 360. ठीक आहे. आता 10x इंटू 9x बघा, 10 गुणिला 9 90 आणि x इंटू x एक्स स्क्वेअर केलं का कोणा? म्हणून म्हणतो मॅथ या गोष्टीमुळे अवघड वाटतं. x इंटू एक्स काय होईल? एक्स स्क्वेअर बरोबर 360. मग एक्स स्क्वेअर बरोबर काय होईल? 360 भागीला 90. 0 0 कटले, 9 न जाईल 4चा भाग. एक्स स्क्वेअरची किंमत 4 आहे, तर एक्स ची किंमत येईल 2. समजलं? हा फरक असतो प्रोडक्ट मध्ये. सर्वांनी काढला आन्सर 4 मान्य आहे, पण x इंटू एक्स एक्स स्क्वेअर बाकी होतं. आता फर्स्ट नंबर येईल तुमचा. फर्स्ट नंबर इज इक्वल टू 10x 10 गुणिला 20 म्हणजे 10 गुणिला 2 सॉरी 20. आणि सेकंड नंबर येईल तुमचा 9x तो येईल तुमचा 9 गुणिला 2 18. आता तुमचं जे 4 आन्सर आलं होतं बघा, 18 गुणिला 20 करा 360 येईल. तुमचं जे 4 आन्सर आलं होतं, तुमचा पहिला नंबर किती आला होता? 40 आणि दुसरा आला होता 36. मग 36 गुणिला 40 आन्सर पहा कुठं चाललं. त्याच्यासाठी म्हणतो एकदा आपला आन्सर टॅली करायचं.